हॅलो अँड वेलकम बॅक टू एनकेम्स. सो आजचं मार्केट कसं मार्केट असं एका सरळ रेघेत. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही होत की ट्रेडिंग करता येत नाही अशा. ह्याचा अर्थ असा होतो की बाईंग करता येत नाही. म्हणजे काय ते आपण पुढे बघू, पण अगदी की सकाळी थोडासा एक ट्रेंड आलेला, ट्रेडेबल ट्रेंड आलेला. तिथे काय केलं ते बाय द वे, ट्रेडिंग व्ह्यूवर थोडस वेगळं दिसतंय. आणि माझ्या अबस्ट्रॅक्ट सारखी वेगळं दिसते, सो आपण अबस्ट्रॅक्ट सारखी कारण मला ते जास्त रिलायबल वाटतं. आहे ना, हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट असला बट स्टील पहिला ट्रेड इथे होता, हा जो क्रॉस आलेला होते 9/18 9/18 तो एक छोटासा स्कॅल्प होता पाहिजे. आज ऑब्व्हियसली माहिती होतं की 404 वर मार्केट राहणार, ज्यावेळी तो ओपन झाला तेव्हा ते कळलेलं. हा एक छोटासा स्कॅल्प होता 5-6 पॉईंटचा. आणि सेकंड हा स्कॅल्प, हे दोन स्कॅल्पिंगचे ट्रेड होते. पण हा ट्रेड जोपर्यंत एंड होत होता तोपर्यंत एक कन्फर्म झालं की मार्केट अराउंड 400च्या इथे फिरणार. रिझन का ते कन्फर्म झालेलं? रिझन की कॉल शॉर्टिंग आणि पुट शॉर्टिंग जास्त दिसतं. सेम ह्याला 400लाच सगळं होतं. 450, 350ला सपोर्ट आहे, 450ला रेसिस्टन्स. 400ला टेक्निकली कॉल शॉर्ट जास्त आहेत, पण मार्केट 400ला एक्झॅक्टली थांबतं. वन सेकंड आज एक्सपायरी, सो इथे कॉल शॉर्ट असू दे पुट शॉर्ट असू दे, 400ला दोघांनाही सेम प्रॉफिट होतं. हे इम्पॉर्टंट. म्हणजे काय, कोणी 10 रुपयाचा कॉल बाय केला 400चा किंवा कोणी 10 रुपयाचा पुट बाय केला 400चा, तो जोपर्यंत मार्केट 400ला डॉट 400ला, तोपर्यंत दोघांनाही सेम प्रॉफिट होतो. सो ह्यानी काहीच फरक पडत कॉल बाय असते की पुट बाय असते, जोपर्यंत मार्केट 400ला आहे तोपर्यंत. सो मी पण तेच करेल, ह्याच्यात एखादा पुट आणि एखादा कॉल माझा पण होईल. युजली गेल्या, आय थिंक गेल्या थर्सडेला मला विचारलं गेलं की शॉर्टिंगने प्रॉफिट कसं होतं, दोन्ही साईडला प्रॉफिट कसं होतं, त्या थर्सडेला शॉर्टिंग का करायचं. त्याचं रिझन आहे हे. दिसतं आता हा ग्राफ बघून वाटतो हा खूप वाईट ट्रेड असणार, मॅक्सिमम लॉस आहे दोन्ही साईडला. हे काय आता, ह्याला स्ट्रॅटेजी मिळते. आपण स्ट्रॅटेजी शिकलो नाहीये, सांगितलं नाहीये. तसं की लक्षात ठेवायला स्ट्रॅटेजी मिळते. काय स्ट्रॅटेजी, नाव काय त्याला, स्ट्रॅडल. दोन प्रकारचे असतात स्ट्रॅडल, स्ट्रँड खूप प्रकारचे असतात, पण ह्या टाईपचा ग्राफ याला दोन प्रकारचे असतात. एक स्ट्रॅडल, एक स्ट्रँड. आत्तासाठी मी स्ट्रॅडल केलंय कारण मार्केट 400ला सेम अडकलंय. कधी जो स्ट्रॅडल केलाय मी 9:30च्या दरम्यान, त्या मार्केट होतं. हा 400 शब्द ऐकणार होतो मी, मार्केट 400ला होता, 9:30 9:28 होते एक्झॅक्टली. 9:28ला कॉल, तेव्हा ऍक्च्युली पुढची किंमत थोडी जास्त होती. रिझन बिंग की मार्केट वरनं खाली, कॉल शॉर्टिंग जास्त होतं, सो पुढची किंमत जास्त. पुट 35चा होता, कॉल 25चा होता, दोन्ही शॉर्ट करायचे सेम प्राइस, सेम स्ट्राईक प्राइस. रिझन काय, आता मार्केट जोपर्यंत 400ला राहत तोपर्यंत माझे कॉल्स पण प्रॉफिटमध्ये चालले, माझे पुट्स पण चालले. ते का होत आहे, ह्याला डिके राईट. 400ला जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत प्रीमियम डिके होईल. डिके म्हणजे काय, जसे आपण एक्सपायरीच्या जवळ येतो तसे प्रीमियमची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सकाळी 9 वाजता प्रीमियम 500 रुपये असेल, तर 3:30 पर्यंत ते प्रीमियम 0 रुपीज होईल. ठीक आहे, 500 रुपयाचं डिकेचं. आता 500 वगैरे प्रीमियम नव्हतं. हा, सकाळी समजा आपण ह्याचं बघितलं, आय थिंक आपण काय म्हणता जाऊ शकतो. मॅक्सिमम प्रीमियम त्याचं, मॅक्सिमम प्रीमियम त्याचं किती, 60 60 रुपये होते. माझ्या बाईकच्या पर्यंत ते 35 रुपये झालेलं. राईट, इथे कुठेतरी आहे. आता वन सेकंड, मी थांबलो असतो, लेट बाय केलं असतं तर मला जास्त प्रॉफिट ऑब्विसली झालं असतं, बट फाईन. शॉर्ट तर दिसतं हा ग्राफ खाली गेला, ह्याला डिके, हे डिके झालंय. सेम इथे पण दिसत, हे कमी डिके झाले कारण ऑब्व्हियसली कॉलची किंमतच कमी होती. पण 9:30 पासून हे डिके झालेला. दोन्ही डिके मला प्रॉफिट किती झाले आता, ऑलमोस्ट 300 रुपयाचं. हे जर का मी अपडेट केलं थोडं, ठीक आहे, मी अपडेट केलेलं आहे. स्वतः प्रॉफिट 3,000 रुपये. मी हे इथनं एक्झिट घेऊ शकतो का, असा अजून 1,500 रुपये प्रॉफिट होऊ शकतो, पण मला अनएक्सपेक्टेड मोमेंट्स मिळाले तर ते प्रॉफिट जाईल का माझं.
राईट. सो मी कदाचित एक्झिट करेन, कदाचित नाही करेन. कदाचित ते बेसिक स्टॉप लॉस ग्राफ नुसारचा स्टॉप लॉस लागेल, ठीक आहे, प्राईसचा स्टॉप लॉस नाही, की मार्केट लेट्स या दोन लाईनच्या बाहेर गेलं समजून, जे की खूप इझिली जाऊ शकतात, तर मी स्टॉप सेल करून टाकेन माझ्या पोझिशन्स, काय स्क्वेअर ऑफ करून टाकेन माझं पोझिशन्स. सो हे आमचं मत. इंटरेस्टिंग होतं, पैसे कमवण्यासारखं होतं, पण दाखवायला इंटरेस्टिंग होतं. काय होतं, मार्केट एका लाईन. बाकीचे सेक्टर्स आपण बघितले तर आय टी, ऍक्च्युली आय टीने खूप एक बूम घेतला असं करायचं काय, ते सोडल्यास बाकी काही वेगळं नाही. सो आय थिंक आपण आज वेळ इथेच एंड करू. एकदा आपण जस्ट फील निफ्टी बघूया, ते पण बऱ्यापैकी रेंज पाहून आहे. बँक निफ्टी पण बऱ्यापैकी रेंज पाहून आहे. सेम जागी फिरते बँक निफ्टी. सो आपण आज इथेच एंड करूया. ज्यांना व्हिडिओ आवडत असतील तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.